तर आपला पुढचा प्रश्न आहे, गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर काय असतो? तर गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर हा भारतामध्ये सापडणारा अत्यंत कॉमन कॅन्सर आहे. परंतु आजकाल आपण त्याच्याबद्दल फारशी चर्चा करत नाही, कारण हा एकमेव कॅन्सर आहे ज्याचं प्रमाण भारतामध्ये कमी होत चाललं. हा प्रमाण का कमी होत चाललंय? तर त्याची काही कारणं आहेत. गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर होतो तो HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या नावाच्या इन्फेक्शनमुळे. हा जंतू आहे, तर हा जंतू संसर्ग झाल्यामुळे हा कॅन्सर होतो. जंतू संसर्ग का होतो? तर एक तर हायजीन व्यवस्थित नसेल, स्वच्छता व्यवस्थित नसेल तर, आणि मल्टिपल सेक्स पार्टनर म्हणजे अनेक लोकांशी सेक्स्युअल संभोग केल्यामुळे हे इन्फेक्शन होतं. आता झालंय काय की एक तर आपलं हायजीनमध्ये खूप फरक पडला. जसजसं पाण्याचं पूर्वी दुर्भिक्ष असायचं त्यामुळे हायजीन चांगलं नसायचं, जसजशी पाण्याची अवेलेबिलिटी वाढली तसं हायजीन चांगलं झालं. त्याचप्रमाणे सॅनिटरी पॅडचा वापर वाढला, सॅनिटरी पॅडबरोबरच अवेअरनेस वाढला, त्याच्यामुळे लोक स्वच्छ व्हायला लागली, स्वच्छ राहायला लागली आणि त्याच्यामुळे या इन्फेक्शनचं प्रमाण कमी झालं. दुसरं कारण म्हणजे एड्सच्या भीतीनं लोक कंडोम वापरायला लागली. कंडोम वापरल्यामुळं जरी मल्टिपल सेक्स पार्टनर असतील तरी इन्फेक्शन होण्याचं प्रमाण कमी झालं आणि स्वाभाविकताच या कॅन्सरचं प्रमाणही कमी झालं. तिसरं कारण म्हणजे बाकीच्या काही कारणांना हिस्टेक्टॉमी म्हणजे गर्भाशयाची पिशवीच काढून टाकणं, ही सर्जरी पण भारतामध्ये काही कारणाने खूप कॉमनली केली जाते. त्यामुळे गर्भाशयाची पिशवीच नसेल तर कॅन्सर होणार खूप. त्याच्यामुळे ह्या तिसऱ्या कारणामुळेही या कॅन्सरचं प्रमाण कमी झालं. आणि चौथं आणि खूप महत्त्वाचं कारण म्हणजे या कॅन्सरच्या बद्दल वॅक्सिन अवेलेबल आहे. हा एक असा कॅन्सर आहे ज्याच्यासाठी वॅक्सिन अवेलेबल आहे. आपण जर हे वॅक्सिन घेतलं वयाच्या 20व्या वर्षाच्या अगोदर तर हा कॅन्सर होण्याचं प्रमाण हे खूप कमी होतं. म्हणून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा असा एक व्हायरस आहे ज्याच्याबद्दल वॅक्सिन अवेलेबल आहे आणि हे वॅक्सिन घेतल्यानं गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर हा कमी होऊ शकतो. तर एक आनंदाची गोष्ट आहे की हा कॅन्सर हा सध्या आपल्या भारतामध्ये कमी होत चालला.